मी स्कूलला चालला, मी माझ्या पप्पांच्या ऑफिसला चाललाय. ये बाबा ये. आणि ह्याच्यामध्ये लाईट पण बंद. तुझी बॅग दाखव ना. जेव्हा माझा 5th बर्थडे होता ना, तेव्हा माझ्या अंकलने दिलेली ही. बस राहू दे, काय नाही, तेवढीच ओपन झाले तरी. थांब एक. चल चावी घे. कुठे चालला? मी काय बोलू? ऑफिसला पप्पांच्या. ओके. चालेल. पप्पा, आपण ना सुपर मार्केटला जायचं. मी असाच मार्केट जिकडे ना असा मार्केट जिकडून कॅमेरामध्ये एक फोटो क्लिक केला ना त्याचा प्रिंट येतो. अच्छा. हा. ते पण 1000 आणि अशी वापर त्याला बाजूला कॅल्क्युलेटर आणि तो कॅल्क्युलेटर टाकतो पण. अच्छा. यामध्ये एक्झाम असणार ना, ती घेऊन जाईल तिकडे. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट करेल, खाली जेवढं अक्षर लिहिल. बाय बाय. तुम्हाला मिस करणार का? ना मी पप्पांच्या ऑफिसमध्ये चाललाय. सट्टा मुलगा त्यांच्या ऑफिसमध्ये कोण पण येतात, छोटे मुलगे. बाय. नीट जा. किती रुपये किलो आहे? हे किती 1 किलो आहेत का? 1 किलो आहे. मला सव्वा किती 100चे ना? मला 100ची द्या ना, मिक्स द्या. वेगवेग मग कसं काय निघाले? मग कसं काय निघाले? बघा ना, वल्ले देत ना, काय करणार? इलाजच नाही. आता तुम्हाला तुम्ही सारखे सांगितले, सारखे दिले. किलोच्या वर 1.25 किलोच्या वर एक पाहिजे. मिक्स करून तुम्हाला का अलग अलग मिक्स द्या, वेगवेगळे द्या. वेगवेगळे करू का? 300चे करा मला. 300चे करू ना? 5 किलो करा. हा, हे 2.5 किलो करतो, हे 2.5. हॅलो, गुड मॉर्निंग. तर 10 वाजून गेले. ट्रिप आज गेला आहे त्याच्या पप्पांच्या ऑफिसमध्ये. फर्स्ट टाईम खूप खुश होता. तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये पाहिलंच असेल. तर आज माझ्याकडे थोडा वेळ आहे. म्हणजे रुटीन माझं असं असतं की मी 11 वाजता घरी येतो आणि त्याच्यामध्ये मग त्यामध्येच माझा वेळ जातो. तर आज तो नाही मिळत, तर थोडं मला असं वाटेल बेचैनी, कारण सवय झाली त्याची म्हणून. तर चला, आता मी आज आवरते सर्व, ते हॉल वगैरे आवरते. ऊनसुद्धा आलं आहे, तर जे काही कपडे वगैरे आहेत ते सर्व वॉश करते. आणि हे बघा, आंब्याची पानं विकत घ्यायला लागतात इकडे. ना दुसरं काही ऑप्शन नाही. गावी झाड घ्यायचं आणि छान ताजे ताजे तोडून आणायचे, ती वेगळी मजा असायची. पण आता मी हे आणले, हे फ्लिपकार्टवरून मी हे मागवलेलं सामान. ब्रेड मागवले. नंतर काकडी मागवली, जी मी ट्रिपला दिली. त्यानंतर हे उद्याला पुरणपोळी बनवण्यासाठी डाळ, पुरणपोळी बनवायला डाळ.
नंतर हे टोमॅटो, हे 9 रुपयाला मिळाले टोमॅटो. दूध मागवलं होतं खाली जायला नको म्हणून, पण खाली जावंच लागलं कारण की जे दूध मागवलं मी ते फाटलं. पण पैसे रिटर्न येतात आपले, असं काही नाही. त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू मिक्स केलं आणि असं हे बनवलं आहे. म्हणजे मला थोडंसं असं एक मिठाई बनवणार मी याच्यापासून. दिव्याला खूप आवडते. तर थोडं ते जी पानं आणली ती मी आता धुवून थोडीशी सुकट ठेवते आणि हारसुद्धा बनवते, कारण की माझ्याकडे आता थोडं वेळ आहे. झालेले आहेत हार करून, हे 3 झाले. नंतर ही फ्लावर राहिलेत ते उद्या यूज होतील. आणि आता भांडी वगैरे घासते आणि मी डीमार्टला जाऊन येते, कारण मंथ जसं महिना संपतो तसं बऱ्याच गोष्टी संपतात आणि आज वेळेचा मी योग्य तो वापर करून घेणार आहे. तर थोडं ऊन आहे, आता 2:30 वाजलेत. मी 3-3:30पर्यंत निघते. आता मी निघते डीमार्टला जायला. आधीच निघालेली, पण पाऊस आला. आता पाऊस थांबला आहे तर निघते. आणि दीपशिवाय आज थोडं करमत नाही, कारण सवय आहे त्याची. तो 3 वाजता 3:30 वाजेपर्यंत, कधी 4 वाजेपर्यंत उठतो. तर ठीक आहे, आता मी जाऊन येते. झालंय सामान घेऊन, तर मी फर्स्ट फ्लोअरला चालले. दिवाळीची मी शॉपिंग अजून डीमार्टमध्ये नाही करायला आली, ते मी बाहेरूनच करेल. अगदी मातीचे दिवे आणि आकाशकंदील वगैरे खूप व्हरायटी असते शॉपमध्ये सुद्धा, तर घेईन मी नंतर. पण जर कोणाला इथून घ्यायचं असेल, इकडे पण खूप व्हरायटी आहेत, तर नक्की घेऊ शकतात. आणि काही काहींची ऑफर प्राईस जी आहे ती मी दाखवते तुम्हाला. आहे डीमार्टमधून आणि हे सामान आणलं आहे, अजून डिकीमध्ये आहे. दिवाळीमध्ये बरेच जण हे पूजा ऑइल वगैरे घेतात, तर हे 108 रुपयापासून पुढे स्टार्ट होतं. जर कोणाला घ्यायचं असेल तर हे 112ला मिळालं. म्हणजे जर बऱ्याच जणांना इन्क्वायरी असेल तर. आणि मी व्हिडिओमध्ये सुद्धा दिवाळीचं ऑफर वगैरे जेवढं मला जमलं आहे तेवढं मी टाकलं आहे तेव्हा. चला मी आता हे सामान सर्व लावून घेते. मी हे जे दिवे घेतले, मी आधी सुद्धा घेतले, ते गावी आहेत. हे इकडच्यासाठी घेतले आहे. तर हे 20 रुपयाला होते छोटे, आणि हे जे मोठे आहेत हे 25 रुपयाला. 1-2 असे घेतले. कधी कधी काय होतं, वारा असतो,
आजकाल पाऊस वारा कधीही असतो, मग हे आपले दिवे कधी कधी विजतात. मग अशा वेळेला हे थोडं उजेडासाठी चांगलं वाटते मला. मी आता चालले थोड्या वेळानंतर शेजारी बऱ्याच ठिकाणी पूजन वगैरे असतं, तर तिथे बोलवलं आहे आणि सोसायटीमध्ये सुद्धा आज आहे भंडारा, तर तिकडे मी द्वीपला घेऊन जाईल आणि मी जेवणार इथे शेजारी. थोडा वेळ आहे म्हणून मी आळूवडी बनवत होती. आणि मला एक सांगायला नक्की आवडेल की आपण जिकडे राहतो ते शेजार किंवा आजूबाजूचे फॅमिली चांगलं असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, की आपल्याला त्यांच्या घरात राहायचं आहे असं नाही आहे, पण शेजार चांगलं असणंसुद्धा खूप चांगलं आहे. आणि आम्ही आत्तापर्यंत 3 फ्लॅट चेंज केले, पण नेहमी आम्हाला खूप छान शेजार मिळाले, अजूनही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये ते आहेत. तर खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण काही कारणं जर वाद घालायचा असेल किंवा त्यांचा तो स्वभाव असेल तर ते कोणत्याही कारणाने वाद घालू शकतात. अगदी आपण ऐकतो न्यूजमध्ये वगैरे की छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात, मग ते अगरबत्तीचं धूर किंवा चपलांवरून किंवा कोणत्या आवाजावरून. तर हे शेजार चांगलं असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आणि मी खरंच म्हणजे लकी आहे की आम्हाला नेहमी आजूबाजूची फॅमिली ही छानच मिळालेली आहे. मी रेडी झालेली आहे आणि आता 7:30 वाजले. आता मी जाते. सिम्पल कॉटनच्या साड्या वेअर केल्या की खूप छान वाटतं, अगदी हलकंसं छान वाटतं. मला मिस केलं का? नाही का? हे कोणी दिलं? अच्छा. हॅलो, आम्ही क्लब हाऊसला चालले पावभाजी खायला. यम्मी. तू किती मज्जा केली ऑफिसमध्ये? म्हणजे माझ्या पप्पांच्या माझ्या ऑफिसमध्ये नाही. मला मिस का नाही केलं तू? असंच मी तर किती मिस केलं तुला. भारी वाटलं. आता मी आलेली आहे. द्वीप खेळत असतो ज्यावेळी मी गरबा खेळते तेव्हा, आणि त्याला थोडंसं खेळामध्ये दाताला त्याला थोडं लागलं आहे, म्हणून मग आता मी आलेली आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.